ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण स्कंद पहिला अध्याय 11. श्रीकृष्णांचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत. सूत म्हणाले, श्रीकृष्णांनी आपल्या समृद्ध अशा अनर्थ देशात जाऊन पोचल्यानंतर तेथील लोकांच्या विरह वेदना जणू शांत करण्यासाठी आपला श्रेष्ठ पांचजन्य नावाचा शंख वाजविला. भगवंतांच्या ओठाच्या लालीने लाल झालेला तो शुभ्र रंगाचा शंख वाजवितेवेळी त्यांच्या हातात इतका शोभायमान दिसत होता की जसे काही लाल रंगाच्या कमळावर बसून कोणी राजहंस उच्च स्वरात मधुर गाण गात आहे. संसारातील भयाला भयभीत करणारा भगवंतांच्या शंखाचा तो ध्वनी ऐकून सगळी प्रजा आपले स्वामी श्रीकृष्ण यांच्या दर्शनाच्या लालसेने त्यांना सामोरी आली. भगवान श्रीकृष्ण आत्माराम आहेत. ते आत्मलाभानेच सदा सर्वदा पूर्ण काम आहेत असे महसूनही जसे लोक मोठ्या आदराने भगवान सूर्यालाही निरांजन ओवाळतात, त्याप्रमाणे प्रजेने अनेक प्रकारच्या भेटी देऊन श्रीकृष्णांचे स्वागत केले. सर्वांचे चेहरे प्रफुल्लित झाले. सर्वांचे सुहृदय आणि संरक्षण अशा भगवान श्रीकृष्णांची ते हर्षगदगने वाणीने अशा प्रकारे स्तुती करू लागले की जशी मुले आपल्या वडिलांशी बोबड्या बोलाने बोलतात, हे नाथ, आम्ही आपल्या चरणकमलांना सदैव प्रणाम करतो. ज्या चरणांना ब्रह्मा, शंकर, इंद्रसुद्धा वंदन करतात, जे चरण या संसारात परम कल्याण इच्छिणाऱ्यांचे सर्वोत्तम आश्रय आहेत, त्यांना शरण गेल्याने परम समर्थ काळही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही. हे विश्वबंधो, आपणच आमचे माता, पिता, सुहृदय आणि स्वामी आहात. आपणच सद्गुरू आणि परम आराध्य दैवत आहात. आपल्या चरणांची सेवा करून आम्ही कृतार्थ झालो आहोत. आपण आमचे कल्याण करा. आहा, आपल्या प्राप्तीने आम्ही सनाथ झालो, कारण सर्व सौंदर्याचे सार असलेल्या आपल्या रूपाचे आम्ही दर्शन करीत आहोत. तसेच प्रेमळ स्मित हास्यपूर्वक स्निग्ध दृष्टीने पाहणारे मुखकमळ आम्हाला पाहायला मिळत आहे. हे दर्शन तर देवांनाही दुर्लभ आहे. कमलनयन श्रीकृष्णा, आपण आपल्या बांधवांना भेटण्यासाठी जेव्हा हस्तिनापुराला किंवा मथुरेला जाता, तेव्हा आपल्याशिवाय जाणारा एक एक क्षण आम्हाला कोट्यावधी वर्षा इतका वाटतो. सूर्याशिवाय डोळ्यांची जशी तशी आमची आपल्याखेरीज अवस्था होते. प्रजेच्या मुखातून अशी स्तुतिवचने ऐकत आम्ही आपल्या कृपामय दृष्टीने त्यांच्यावर अनुग्रह करीत भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत प्रवेश केला. ज्याप्रमाणे नाग आपल्या पाताळाचे रक्षण करतात, त्याप्रमाणे भगवंतांसारख्याच बलवान मधु, भोज, दाशाही, अर्ह, कुंकूर, अधक आणि ऋषीवंशी यादव द्वारकेचे रक्षण करीत होते. द्वारकापुरी सर्व ऋतूंच्या संपूर्ण वैभवांनी संपन्न होती. तसेच पवित्र वृक्ष आणि वेलींच्या बागांनी युक्त होती. ठिकठिकाणी फळांचे वृक्ष, फुलांच्या बागा आणि क्रीडावने होती. अधूनमधून दिसणारी कमळांची शोभणारी सरोवरे नगरांची शोभा वाढवित होती. नगरातील दरवाजे, महालांची दारे आणि रस्त्यावर भगवंतांच्या स्वागतासाठी तोरणे लावली होती. चारी बाजूंनी रंगबेरंगी ध्वज आणि पताका फडकत होत्या. त्यामुळेच त्या ठिकाणी प्रखर सूर्यकिरण जाणवत नव्हते. तेथील राजमार्ग, अन्य सडका, बाजार आणि चौक येथे झाडझूड करून तेथे सुगंधी द्रव्यांचा सडा टाकला होता. भगवंतांच्या स्वागतासाठी उधळलेली फळे, फुले, अक्षता इत्यादी सगळीकडे पसरल्या होत्या. घरोघरीच्या दारांवर दही, अक्षता, फळे, ऊस, पाण्याने भरलेले कळश, भेटवस्तू, धूप, दीप इत्यादींची सजावट केली होती. जेव्हा उदार अंतकरणाचे वसुदेव, अक्रूर, उग्रसेन, अद्भुत पराक्रमी बलराम, प्रद्युम्न, चारू, देष्ण,
आणि जांबवती पुत्र सांबाने असे ऐकले की आपले प्रियतम भगवान श्रीकृष्ण येत आहेत, तेव्हा आनंदाच्या भरात त्यांची झोप, उठणे, बसणे, भोजन इत्यादी सोडून दिले. प्रेमोल्लासाने त्यांची हृदये उचंबळून आली. शुभशकून व्हावे म्हणून त्यांनी गजराजाला अग्रभागी ठेवून मंगलपाठांचे गायन करणाऱ्या मंगळमय सामग्रींनी सुसज्ज अशा ब्राह्मणांना बरोबर घेऊन ते निघाले. शंख, तुताऱ्या आदी वाद्ये वाजू लागली आणि वेदघोष होऊ लागला. मोठ्या हर्षाने सर्वजण रथात बसून आदरपूर्वक भगवंतांच्या स्वागतासाठी निघाले. गालांवर चमकणाऱ्या कुंडलांचा प्रकाश पडल्याने ज्या अत्यंत सुंदर दिसत होत्या, अशा शेकडो वारंगणा भगवंतांच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन पालख्यात बसून भगवंतांच्या स्वागतासाठी निघाल्या. पुष्कळ असे नट, नर्तक, गायक, कीर्ती गाणारे सूत, मागध आणि बंदीजन भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत चरित्र गायन करू लागले. भगवान श्रीकृष्णांनी बांधव, नागरिक आणि सेवक यांना त्यांच्या योग्यतेनुसार स्वतंत्रपणे भेटवस्तू त्या सर्वांचा सन्मान केला. कोणाला मस्तक लवून नमस्कार केला, कोणाला शब्दांनी अभिवादन केले, कोणाला आलिंगन दिले, कोणाशी हस्तांदोलन केले, कोणाकडे हास्य मुद्रेने पाहिले, तर कोणाला केवळ प्रेमळ नजरेने पाहिले. ज्यांची जशी इच्छा होती तशी पूर्ण केली. अशा रीतीने अत्यंजापर्यंत सर्वांना संतुष्ट करून गुरुजन, सपत्नीक, ब्राह्मण, वृद्ध तसेच अन्य वडिलांचे आशीर्वाद ग्रहण करीत आणि बंदीजनांकडून स्तुती ऐकत सर्वांसह वर्तमान भगवान श्रीकृष्णांनी नगरात प्रवेश केला. शौनक महोदय, भगवान ज्यावेळी राजमार्गावरून जात होते तेव्हा द्वारकेतील कुलीन स्त्रिया भगवंतांच्या दर्शनातच परमानंद मानित आपापल्या गच्चीवर चढून बसल्या. भगवंतांचे वक्षस्थळ मूर्तिमान सौंदर्य लक्ष्मीचे निवासस्थान आहे. त्यांचे मुख, नेत्रांनी पिण्याचे सौंदर्य, सुधेने भरलेले पात्र आणि त्यांचे बाहू लोकपालांचे निवासस्थान आहेत. त्यांचे चरणकमळ भक्तांचे आश्रयस्थान आहेत. त्यांचे अंग प्रत्यंग शोभेचे धाम आहे. भगवंतांचे हे रूप द्वारकावासी नित्य निरंतर पाहत असतात, तरीसुद्धा त्यांच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. द्वारकेच्या राजपथांवरून जाताना भगवान श्रीकृष्णांच्या मस्तकावर शुभ्र वर्णाचे छत्र धरले होते. शुभ्र वर्णाच्या चवऱ्या ढाळल्या जात होत्या. चारी बाजूंनी पुष्पवृष्टी होत होती. पितांबर आणि वनमाला त्यांनी धारण केली होती. त्यामुळे श्याम वर्णाचा मेघ एकाच वेळी सूर्य, चंद्र, इंद्रधनुष्य आणि विद्युत तेजाने शोभिवंत दिसावा तसे श्रीकृष्ण शोभायमान दिसत होते. भगवान सर्वप्रथम आपल्या मातापित्यांच्या महालात गेले. तेथे मोठ्या आनंदाने त्यांनी देवकी आदी आपल्या 7 मातांच्या चरणांवर डोके ठेवले आणि नमस्कार केला आणि मातांनीही त्यांना आपल्या छातीशी कवटाळून मांडीवर बसवून घेतले. त्यांच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्यांचे हृदय हर्षाने पुलकित झाले आणि आनंदाश्रूंनी त्या त्यांच्यावर अभिषेक करू लागल्या. नंतर मातांची आज्ञा घेऊन आपल्या सर्व प्रकारच्या भोगसामग्रींनी संपन्न असलेल्या सर्वश्रेष्ठ भगवान ते गेले. तेथे 16,000 पत्त्यांचे निरनिराळे महाल होते. आपले प्राणनाथ भगवान श्रीकृष्ण पुष्कळ दिवस दूर राहून घरी आल्याचे पाहून राण्यांचे हृदय आनंदाने भरून गेले. त्यांना आपल्या शेजारी पाहून आपले ध्यान सोडून त्या एकाएकी उठून उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या केवळ आसनाचाच नव्हे तर पती परवानगी गेल्यानंतर जे नियम पाळले होते त्यांचाही त्याग केला. त्यावेळी त्यांच्या मुखावर आणि नेत्रांवर लज्जा दाटून आली. भगवंतांविषयी त्यांचे प्रेम करणाऱ्या पत्नीकडे पलीकडेच होते. त्यांनी प्रथम मनोमन, नंतर दृष्टीने आणि तदनंतर मुलाने मिठी मारावी तसेच त्यांना आलिंगन दिले. शौनक महोदय,
त्यावेळी त्यांच्या नेत्रातून ज्या अश्रुधारा वाहू लागल्या, सकोंचा स्तव त्या रोखण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला, पण प्रेमभावातिरेकाने अश्रू उघळलेलेच. जरी भगवान श्रीकृष्ण एकांतात नेहमी त्यांच्या जवळ राहत असत, तरी सुद्धा त्यांचे चरणकमळ त्यांना पदोपदी नवीन वाटत असे. स्वभावाने चंचल असणाराही लक्ष्मी ज्यांच्या क्षणभर सुद्धा जेथे सोडित नाही, तेथे त्यांचे सान्निध्यात कोणती स्त्री तृप्त होईल. ज्याप्रमाणे वायू बांबूंचे घर्षण करून अग्नी उत्पन्न करून त्यांना जाळून टाकतो, त्याप्रमाणे पृथ्वीला भारभूत झालेल्या आणि शक्तिशाली राजांमध्ये परस्पर फूट पाडून स्वतः शस्त्र हातात न धरता भगवान श्रीकृष्णांनी त्यांना अनेक अक्षौहिणी सैन्यांसह एकमेकांकडून मारले आणि त्यानंतर स्वतः शांत राहिले. साक्षात परमेश्वरच आपल्या मायेने या मनुष्यलोकात अवतीर्ण झाले आणि हजारो रमणीय रत्नांमध्ये राहून त्यांनी साधारण मनुष्यासारखे वर्तन केले. ज्यांचे निर्मळ आणि मधुर हास्य त्यांच्या हृदयातील तीव्र प्रेमभावनांचे सूचक होते, ज्यांच्या लज्जापूर्ण कटाक्षाने विवल होऊन सुद्धा हरपून विश्वविजयी कामदेवाने सुद्धा आपल्या धनुष्याचा त्याग केला होता, अशा सौंदर्यवान स्त्रिया आपल्या कामचेष्टांनी ज्यांच्या मनात यत्किंचितही क्षोभ उत्पन्न करू शकल्या नाहीत, त्यास निसंग भगवान श्रीकृष्णांना संसारी लोक आपल्यासारखेच कर्म करताना पाहून आसक्त मनुष्य समजतात. हा त्यांचा मूर्खपणाच आहे. हीच भगवंताची महती आहे की प्रकृतीत राहून सुद्धा तिच्या गुणांनी ते कधी लिप्त होत नाहीत. जसे नेहमी भगवंतांना शरणागत बुद्धी स्वतःमधील गुणांनी लिप्त होत नाही, जसे अहंकारी वृत्ती ईश्वराला आपल्याच धर्मांनी युक्त आहे असे मानते, त्याप्रमाणे त्या मूर्ख स्त्रिया सुद्धा श्रीकृष्णांना आपला एकांत सेवी श्रीलोलूप भक्तच समजत होत्या, कारण त्या आपल्या स्वामींचा महिमा जाणत नव्हत्या. अध्याय 11 समाप्त. हरिओम तत्सत.